असं आज काय झालं आहे मला? आज कुणीतरी येणार आहे असं वाटू लागलं आहे, पण आजच हे असं कावत या. कुणाच्या पायाचा आवाज ऐकू येईना, कसला बी आवाज ऐकू येईना, पण कुणीतरी हात येत आहे असं तर वाटतंय. काय झालं आहे कुणास ठाव. यासनी विचारावं का? बानू, देवा, तुमसनी त्रास देते हाय हे ठावा हाय मला, पण रावलं नाही म्हणून एक विचारायचं आहे. मला असं का वाटतं हाय का कोणीतरी येणार आहे, आणि आता पतूर जवळ जवळ असं वाटलं आहे तेव्हा कोण ना कोणतरी भेटलं आहे बघा. तसं असेल तर तुला त्याचा आजही प्रत्यय येऊ शकतो बानू. तुला आजही कोणीतरी भेटू शकतं. म्हणजे मला जे वाटतं आहे ते खरं होणार? आणि कोण भेटणार आहे मला ते मी तुला कसं सांगणार, पण तूच म्हणालीस ना की जेव्हा जेव्हा तुला असं वाटलं तेव्हा तेव्हा तुला कोणीतरी भेटलं आहे म्हणून. तसंच आजही तुला कोणीतरी भेटू शकतं. देवा, एक विचारू, म्हणजे तुम्हासनी ठाव आहे ना काय होणार आहे आज ते? मला ठाऊक असूनही मी तुला ते सांगत नाही असं तुला वाटतंय का? नाही देवा, तसं नाही. जाऊ द्या देवा, मी अजून त्रास नाही देत तुम्हाला. बानू, वाड्यावर कुणी नाही म्हणून तुला एकटं वाटत असेल, पण दिवाळी संपली की अजामेळ येईलच, आणि तोवर काळजी घे. नारायण नारायण. देवा, मुनिवर, तुम्ही आणि तेही ह्या क्षणी? नारायण नारायण. देवा, गडावर अशी दैवी घटना घडणार म्हटल्यावर त्या संबंधी विचारणा करायला आलो आहे. काय विचारायचं आहे तुम्हाला? देवा, श्री म्हाळसा देवींना श्री पार्वती देवी भेटणार हे आता मला ठाऊक आहे, परंतु असे घडल्याने भविष्यात ज्या घटना घडणे अपेक्षित आहे त्या घडणार नाहीत. मुनिवर, तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे? क्षमा असावी देवा, परंतु आता श्री म्हाळसा देवींना साक्षात्कार होणार हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आता आख्यान होणार की नाही याचीच मला चिंता आहे. आणि तुमचे अवतार कार्य ही संपणार आहे का? म्हाळसेची आणि पार्वतीची भेट म्हणजे स्वतःला स्वतःने भेटणे. त्या क्षणी काय घडेल हे सांगता येणे कठीण आहे. नारायण नारायण. श्री म्हाळसा देवींनाही श्री पार्वती देवींना भेटण्याची कधीपासून आतुरता होती हे आपणही जाणता. मुनिवर, भविष्यात काय घडणार आहे हे मला या क्षणी सांगणे कठीण आहे. कदाचित म्हाळसेला सारं काही उमजेल, पण तुम्ही मनात कोणताही संदेह ठेवू नका. कदाचित म्हाळसेला ती स्वतः पार्वती आहे हे कळणार देखील नाही. नारायण नारायण. आता पुढे काय करावे हे आपणच सांगा देवा.
मुनिवर, त्या क्षणाची वाट पाहूया. मी महादेवांची अर्धांगिनी पार्वती. महादेवांशी माझा विवाह झाल्यावर मी कैलासात आले. दीपावलीचा सण संपता क्षणी म्हाळसेची आणि पार्वतीची भेट होणार आहे. अहो काय झालं रात्री एवढं जागायला? काही नाही. तुम्ही सांगणारच नाही. नुसतं गप्प बसून जागरून असं काहीही होणार नाही. आपण व्हा पुढे, मला झोप येत नाहीये. अहो तुम्ही इथे येऊन माणसाशी बोलणार होतात ना. तुमच्या मनात काहीतरी आहे ते तिला सांगणार होतात ना. तुम्ही मला शांत राहू द्या, मी विचार करतो. विचार करू नका. आपल्या लेकीसाठी काहीतरी करा. त्यासाठीच आपण इथे आलो आहोत ना. हवं तर देवांशी बोला. काय बोलू? त्या बानूचा काही सोक्ष मोक्ष लावायचा आहे की नाही, का केवळ पाहत बसायचं? अहो पण आता ह्या विषयात आपण काय बोलणार? धन्य आहात तुम्ही. अहो थेट सांगायचं, परत पाठवून द्या बानूला, नाहीतर दूर पाठवा कुठेतरी. मला आता तो विषय काढायचा नाहीये. मग मला अडवू नका. मी बोलेन देवांशी. कृपया असं काही करू नका. अहो आपली लेक दिली आपण त्यांना. फुलासारखं जपलंय तिला. लहानाचं मोठं केलं ते असं दुःख सोसायला का? आणि आता नाही बोलणार तर कधी बोलणार? आणि आई बाप असल्याचा उपयोग काय मग माणसाला? तिने एकटीनेच परिस्थितीशी लढायचं का? तुम्ही म्हणताय ते मला समजते, पण श्री खंडेराय हे साक्षात श्री महादेव आहेत. आणि ज्या अर्थी त्यांनी दुसरा विवाह केला त्या अर्थी निश्चितच त्यामागे काहीतरी कारण असले पाहिजे. काय कारण आहे तुम्हाला ठाऊक आहे का? विवाहाआधी तुमच्याशी काही गुप्त बोलणी झाली आहेत का? नाही नाही, अहो काहीतरीच काय. विवाह झाल्यावर तुम्हाला श्री खंडेरायांनी काही सांगितलं आहे का? तुम्ही काहीतरी करा, नाहीतर या जेजुरी गडावर मी श्री खंडेरायांसमोर गाऱ्हाणं मांडेन. मग मात्र मला दोष देऊ नका. अहो आपली जाऊ द्या, निदान श्री खंडेरायांच्या प्रतिष्ठेचा तरी विचार करा. म्हणूनच गप्प बसले मी इतके दिवस. पण यावेळी मी माणसाच्या सोबत राहून मला जे हवं ते करणारच. काय करणार? कळेलच लवकर. अहो अहो मी काय म्हाळसा, संपूर्ण सृष्टी कशी शांतपणे झोपली आहे आणि आपण मात्र जागे. निद्रा देवी प्रसन्न नाही आपल्यावर. काहीतरी खुप्त आहे आणि म्हणून जागे आहोत आपण रात्रभर. म्हाळसा, त्यात निद्रा देवीला कशाला दोष द्यायचा? तुझी सल मला ठाऊक आहे. हो ना, मग मला बरं वाटेल असा काहीतरी निर्णय घ्या ना. म्हाळसा, काढून टाका त्या बानूला माझ्या आयुष्यातून. केवळ माझे होऊन का नाही राहत तुम्ही? या राजवाड्यातून पाहतानाही तिचा वाडा दृष्टीस पडतोच. कितीही नाही म्हटलं तरी या ना त्या कारणाने ती समोर दिसतेच. म्हाळसा, आपण एकत्र असताना हा विषय नको काढत जाऊस. आपण दुसऱ्या एखाद्या विषयावर बोलूया का? बरं, मला सांगा, तुम्ही मला दिलेल्या वचनाचं काय झालं? वचन? कोणतं वचन? 16 सोमवारच्या व्रताचं फळ तुम्ही देणार होतात. माझी आणि पार्वतीची भेट होईल असा आशीर्वाद तुम्ही दिला होता. अजूनही माझी आणि पार्वतीची भेट झाली नाही. होय, मी तुला तसं वचन दिलं होतं.
पण आता मीही विचार करतो आहे की ही भेट कशी घडून आणावी. का? त्यात काय अवघड आहे? आता हे तुला कसं समजून सांगू? याचा अर्थ तेही घडू नये म्हणून तुम्ही काहीतरी कारण शोधता आहात. तसं नाही म्हाळसा. माझे शब्द कधीही व्यर्थ जाणार नाहीत. हो, पण मला विलंब झालेला नको आहे. मला पार्वतीची भेट घ्यायची आहे. तिच्याकडे माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत हे निश्चित. त्याने तुझे समाधान होईल? हे मी आत्ताच कसं सांगू? आधी तिची आणि माझी भेट तरी होऊ द्या. तुझा आग्रहच आहे तर मी तुला दिलेले वचन पूर्ण करतो. ऐक, सूर्योदयापूर्वी तुझी आणि पार्वतीची भेट होईल. खरंच? होय, पण आता तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवणं केवळ तुझ्या हातात आहे. तुमचे हे ऋण मी कधीही विसरणार नाही. मला तिला भेटण्याची आस किती लागली आहे हे माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही कळणार नाही. माझ्याकडून तुम्हाला काही अपशब्द वापरले गेले असतील तर मला क्षमा करा. या पुढचे क्षण माझे कसे जातील याची मला उत्सुकता लागली आहे. म्हाळसा, तुझी इच्छा पूर्ण होईल, पण तिच्या भेटीतल्या प्रत्येक क्षणात सत्य समजून घेण्याचा प्रयत्न कर. येते मी. गणेश, तू अजून जागाच आहेस? हो, मला झोप नाही येत. आणि एवढ्या रात्री कुठे फिरत होतास तू? गडावर. चल माझ्या बरोबर, मी तुला झोपवते. माते, आज मी तुझ्या जवळ नाही झोपणार. कुठे जाणार आहेस मग? मी या जागाच असणार आहे. का? आज काय घडणार आहे असं? ते मला ठाऊक नाही, पण संकेत तर येत आहेत की काहीतरी अद्भुत घडणार आहे म्हणून. आणि म्हणून तू आज जागा राहणार आहेस? हो, सूर्योदयानंतर तुलाही ते कळेलच. तुझ्यापासून ते लपून नाही राहणार. घटना शुभ आहे ना? अर्थात. यावेळी यापेक्षा शुभ काही असू शकत नाही. मग अशा वेळी तू माझ्यासोबत का नाहीस? अशा वेळी तू एकटीच असणं अपेक्षित आहे. तशी मी एकटीच सगळं समजून घेण्यासाठी धडपडते आहे. माते, आज मी तुझ्यासोबत येत नाही म्हणून तुला वाईट वाटलं का? नाही, काहीतरी विशेष कारण असल्याशिवाय तू असं म्हणणार नाहीस हे मला ठाऊक आहे. माते, आता तू विश्रांती घे.
तिम्मा शेठ, देवा आपण तिम्मा शेठ, म्हाळसेच्या शयन कक्षाकडे ह्यावेळी चालला आहेस? क्षमा असावी देवा, परंतु मी म्हाळसालाच भेटायला चाललो होतो. तिम्मा शेठ, अरे ती तुझीच कन्या आहे, तू तिला केव्हाही भेटू शकतोस. पण मला असं वाटतं की ह्या क्षणी तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. तिम्मा शेठ, क्षमा असावी देवा, परंतु जे सत्य आपण मला सांगितले की म्हाळसा हीच पार्वती आहे, हे सत्य मी म्हाळसाला सांगायला जात होतो. तिम्मा शेठ, तू मला वचन दिलं होतंस की हे तू कोणालाही सांगणार नाहीस, आणि तू हे वचन मोडायला निघाला होतास. हा अपराध आहे. देवा, मला ह्या अपराधाची शिक्षा झालीच पाहिजे. आपण जे शासन कराल ते मी स्वीकारायला तयार आहे. एक पिता म्हणून मी भावनेच्या आहारी गेलो. मुलीच्या सुखासाठी, तिला सत्य कळावे ह्या लालसेपोटी मी हा अपराध करायला तयार झालो होतो. हे तू का करायला निघाला होतास ते मला कळतंय, पण त्यातून काहीतरी विपरीत घडू शकतं. म्हाळसेला सत्य सहज कळायला हवं. ते जर अचानक तिच्या समोर आलं तर सारा भूतकाळ उभा राहील, आणि ते जर तिला सहन झालं नाही तर मग आता मी काय प्रायश्चित्त घेऊ? तिम्मा शेठ, त्याची काहीच आवश्यकता नाही. तुझी इच्छा पूर्ण होईल. तुझ्या मनात जे काही आहे ते आता घडणार आहे. म्हाळसेला दृष्टांतातून पार्वतीची भेट होणार आहे.